संतांच्या नादी लागलो आपण की आपलं कल्याण होतं, परंतु संतांसारखाच आभास किंवा भास निर्माण करणारे समाजामध्ये काही लोक असतात. कोण स्वतःला देवीचा भक्त समजतो, कोणावर दत्तात्रय येतो, कुणावर शंकर येतात, कुणावर आणखीन काहीतरी येतात. त्याला एकदम व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर कोकणी भाषेत बोलायचं झालं तर त्याला भगत बोलतात. तिकडे मालवणी भाषेत बोलायचं झालं त्याला घाडी बोलतात. जरा देशावरच्या भाषेत बोलायचं झालं तर देवऋषिलक बोलतात, किंवा विदर्भाच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला वैदू म्हणतात. हे जे लोक असतात त्यांची परिस्थिती फार विचित्र होते. का होते? कारण प्रत्येक गोष्ट ते आपल्या डोक्यावर उचलून घेतात. दुसऱ्याचा बोजा, तुमची अडचण असते तुम्ही त्याच्याकडे जाता, जसे संताकडे येतात तशी त्याच्याकडे जाता. त्याच्याकडे गेल्यानंतर तो काहीतरी चेटूक नाटूक किंवा त्याचं जे काही पद्धत असते त्या पद्धतीनं करून देतो तो, आणि सांगतो इथं लिंब एवढी ठेवा, ही नारळ ठेवा, अमुक करा तमुक करा वगैरे वगैरे सांगतो. आपण थोडंसं समाधानी पावतो, निघून जातो. त्याची दुर्दशा का झालेली असते? कारण त्याने समोरच्या माणसाचं जे कर्म आहे ते स्वतःहून ओढावून आपल्या डोक्यावर घेतलेलं असतं, आणि त्यामुळे त्याच्या शरीराला ते पेलत नाही, आणि म्हणून तो त्याच्यामध्ये किंवा व्यावहारिक भाषेत म्हणायचं झालं तर समोरच्या माणसाचं कर्म चुकवण्याचा तो प्रयत्न करतो, आणि त्यामुळे त्याचा स्वतःचा घात होतो. त्याच्या मुलाबाळांना, त्याच्या कुटुंबाला जो त्रास होतो तो त्याच्यामुळे होतो. कारण ते अज्ञान आहे त्याचं. समोरच्याचं जे कर्म आहे, नियतीनं ठरवून दिलं कर्म, चुकवण्याचा अधिकार तुला नाही. साधू संतांकडे आल्यानंतर असं का नाही घडत? त्या साधू संताचं वाईट का नाही होत? समोरच्या व्यक्तीला सुख का मिळतं? तर साधू संत कधीच तुमचं कर्म बदलत नाही, स्वतःवर कधीच ते घेत नाहीत. ते काय सांगतात? तुझी अडचण आहे ना ही, ती सुटली पाहिजे ना, 10 मिनटं वेळ काढ आणि नामस्मरण कर, कुणाचं वाईट चिंतू नकोस. त्याचा परिणाम काय होतो? तो नामस्मरण केल्यामुळे त्याचं मन जे आहे ते सात्विक बनवलं जातं. मन सात्विक बनून वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर त्या कर्माला सामोरं जाण्याचं सक्षमता त्याच्यामध्ये डेव्हलप करतात. हे वैज्ञानिक प्रक्रिया होते. अध्यात्माच्या भाषेत बोलायचं झालं तर ती भक्ती केल्यामुळे, त्याच्या नामस्मरणाची पुंजी वाढल्यामुळे त्याचं क्रेडिट त्या नियतीकडे वाढतं, आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या पात्रतेचा, त्याचा जी पत निर्माण होते, आणि ती पत निर्माण झाल्यामुळे जी येणारी प्रसंग जो आहे त्याची तीव्रता कमी होते.